नमस्कार. आद्या सीड्स प्रायव्हेट लिमिटेड महबूबनगर तेलंगणा या कंपनीतर्फे आपलं बोराखडी गावात आपलं स्वागत आहे. आणि आपण या गावामध्ये R&Dचे प्लॉट म्हणजे आद्या कंपनीचं आपण हे प्रोडक्शन प्लॉटमध्ये व्हिजिट करतो आहे. आज आपण जे गावात आलो आहे त्याची लागवडीपासून तर आता पॉलिनेशनपर्यंत आज जवळपास 65 ते 70 दिवसाच्या आसपास त्यांची कालावधी झालेली आहे. त्यांचं रोगिंगही उत्कृष्ट झालेलं आहे आणि पॉलिनेशनसुद्धा चालू आहे. तर त्यांचं वैयक्तिक मत काय आहे आपल्या शेतकरी बंधूचं, तर आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊ आणि त्यांनाच विचारू की या व्हेरायटीचं तुम्हाला कॅरेक्टर कसे वाटले, आतापर्यंतचं त्याचं परफॉर्मन्स कसं वाटलं हे त्यांच्याकडनं जाणून घेऊ. सुरुवातीला आपला भाऊ परिचय द्या. नमस्कार, मी अनंत चव्हाण, कुंभार जिल्हा. हां, तालुका आपला जाफराबाद आहे, जाफराबाद, जिल्हा जालना. जिल्हा जालना. आता तुम्ही हे 2 पॅकेट लावलेले आहेत, 2. म्हणजे 1 एकराचा हा एरिया लावलेला आहे आपण आद्या कंपनीचा. तर हे लावलं तेव्हा तर उगवण शक्ती कशी होती याची? उगवण शक्ती एकदम परफेक्ट, म्हणजे जवळपास 100% उगवण शक्ती झाली. म्हणजे असं 100% बाकी 100% आपल्याला हो, हो. याचं उगवण शक्ती Yes. भेटली. वाढ कशी झाली त्याची? वाढ फार झपाट्याने या वाहनाची, असं म्हणजे माझ्या आपण माहितीनुसार. आता इतर कंपन्यांची व्हेरायटी तुम्ही पाहून हो, राहिले, हो. जे इतर कंपन्या प्रोडक्शनचे प्लॉट देतात. हो, आहे ना, आता बरेचसे तुम्ही गावामध्ये. सांगितलं की बाबा गावात जो प्लॉट होता त्यापेक्षा त्या तुलनेत ही व्हेरायटी खूप चांगली आहे. चांगले वाटते. आणि तुम्ही मला आत्ता बोलले 2 मिनटं अगोदर की बा याचं रोगिंगचं पर्सेंटेज फार कमी आहे. तर आता तुम्ही जे अनुभवून राहिले त्याचं रोगिंग किती टक्के झालेलं आहे? रोगीण सर, मला तर वाटतं की 30%च रोगीण निघली याच्यामध्ये. 30% रोगिंग निघालेली आहे असं शेतकरी बांधवांचं आपलं म्हणणं आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्याला. आता इतर व्हेरायटीमध्ये आपण 50% पर्यंत 55% पाहतो आहे, पण आपल्या आद्या कंपनीच्या व्हेरायटीमध्ये हे फक्त 30% त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्यांना स्वतः प्रॅक्टिकल केलेलं आहे आणि आता करून राहिल्यात. तर 30% रोगिंग झालेलं आहे फक्त. आणि आज फुलं पात्या किती लागलेल्या आहे त्याला? फुलं सर, आता जवळपास जे पोलन झालंय आपलं, हे दिसतंच आहे आपल्याला. हो, हां, पोलन झालेलं आहे. 7 ते 8 कैरी त्याला पकलेली. 8-8, 10-10 कैरी आता पकलेली आहे आणि वरती पात्या फुलं याला एकदम लागणं व्यवस्थित चालूच वाटतं. आहे. कारण 1-2 ठिकाणी असं ऐकायला भेटलं की त्याला पाहतं कमी शिडांना, हां तर कोणी ही फवारणी घ्यायची, पण याच्यामध्ये आपल्याला तसा काही दुष्परिणाम जाणून नाही लागला, कारण आता तुम्ही बघू लागले नाही ना. हां हां हां. तर आणि तुम्ही मेंटेन पण खूप चांगला केलेला आहे हा प्लॉट आणि फ्रेश आहे एकदम. आणि तुम्हाला असं वाटत असेल की पानावरती लव पण आहे, त्याच्यामुळे रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव पण कमी आहे. बरोबर आहे ना? बरोबर बरोबर. ठीक आहे. आणि आतापर्यंत स्प्रे किती झाले याच्यावरती? स्प्रे झाले असतील तर 5 झाले. 5 झाल्यावर. अच्छा, सुरुवातीपासून. सुरुवातीला. म्हणजे जवळपास 65 ते 70 दिवसामध्ये. हो. आता हे पाहून, हे बाण पाहून तुम्हाला तुमचं वैयक्तिक मत काय आहे हे थोडंसं तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. काय म्हणणं आहे तुमचं? आता सुरुवातीपासून आतापर्यंत तुम्ही संतुष्ट समाधानी आहे? सध्या स्थितीला एकदम व्यवस्थित वाटतं वाण. हां आता सगळं पोलन वगैरे आपलं झाल्यानंतर आपल्याला काय रिझल्ट येतात, आपण तर सर्व खर्च काय जे त्याला पूर्ण पालन पोषण पालन केलेलं आहे पोषण आणि केलेलं आहे आजच्या आणि कंडिशन त्याच्यासमोरही मध्ये करणार आहे. हां आता त्यातून जे उद्भवल ते आपण अच्छा. अनुभवाशिवाय नाही सांगू शकणार ना पुढचं. हा अनुभव आता आपल्याला आतापर्यंतचा खूप चांगला आहे व्यवस्थित व्यवस्थित. आणि अपेक्षा करू आपण की आपल्याला उत्पन्न पण चांगलं येईल. हम्म, हम्म. बरं, आता इतर शेतकरी बांधवांना आपण काय संदेश देणार या माझ्या व्हेरायटी बद्दल? व्हरायटी एकदम उत्कृष्ट वाटते. एकदम म्हणजे त्याच्यावर इकडे पाहून सांग. अटॅक आहे ना, हा अटॅकचं प्रमाण सुद्धा फार कमी आहे. हा कुठलाही अटॅक असो, मग थ्रिप्स असो, तुमचं किडवण काय जे असेल ते सगळं कमी वाटतं त्याच्यावर. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की पानावरती लव असल्यामुळे रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव सुद्धा कमी आहे असं शेतकरी बंधूंचं म्हणणं आहे. तर शेतकऱ्यांना संदेश काय देणार आपण? की या वाहनाची निवड करायला हरकत नाही. या वाणाची निवड करायला हरकत हरकत नाही. नाही. प्रत्येक शेतकऱ्यांनी एक हा एक पॅकेट तरी येणाऱ्या वर्षामध्ये लावून बघावं लावून बघा, अशी इच्छा आहे तुमची. याच बिलकुल. धन्यवाद. धन्यवाद. फिर आगे तक कैसा चला आ जाओ. वाटतंय ना एकदम. आणि काही काही ठिकाणी तर म्हणजे पात्यांची संख्या पण जास्त आहे, हो हो. है ना? 30-30, 35-35 संख्या आहे. आणि तुम्ही फार उत्कृष्ट म्हणजे रोगिंग व्यवस्थित केलेलं आहे. पॉलिनेशन सुद्धा व्यवस्थित चालू आहे तुमचं. पॉलिनेशन करणार आहे, 1 मिनट आपण देखेंगे पॉलिनेशन कैसा करते हैं. आ जाओ सर, याला ताई, काही इकडे पॉलिनेशन करून दाखवा एकदा क्रॉसिंग. याला म्हटलं काही पात वगैरे एखाद्या वाढण्यासाठी फुलाला पॉलिनेशन करून दाखवा. ते फुल व्यवस्थित. हे लाईव्ह आपण बघतोय हे पॉलिनेशन कसे करतायत. तर
एका डब्बीमध्ये ते पावडर घेतलेली आहे त्यांनी आणि ते पोलन करतात. आणि फारच उत्कृष्ट पद्धत आहे ही. याच्यात टाईम पण कमी लागतो आहे आणि फास्ट होत आहे. पावडर पण व्यवस्थित लागते सर. हां, एकदम म्हणजे भरीव. त्याच्यामुळे बोंड आपलं लवकर सेट होणार आहे आणि याचा कापूस खूप चांगल्या प्रकारे आपलं डेव्हलप होईल.